आज भारतीय संविधान दिवस आहे। संविधान दिनाच्या तुम्हा सर्वांस हार्दिक सदिच्छा। मित्रांनो, आज संविधान दिनाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यामध्ये नशामुक्त भारत अभियानांतर्गत एक संविधान जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे आयोजन जिल्हा परिषद पालघर समाज कल्याण विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वानगाव तालुका डहाणू जिल्हा पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। या रॅलीत जिल्हा परिषद पालघरचे समाज कल्याण अधिकारी माननीय प्रवीण भावसारजी, पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रतिनिधी माननीय सुळे सर यांनी या रॅलीस शुभेच्छा दिल्या आहेत। औद्योगिक प्रशिक्षण संस्था वानगावचे प्राचार्य, शिक्षक वर्ग व 700 विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत। या रॅलीचं आयोजन नशाबंदी मंडळाचे जिल्हा समन्वयक मिलिंद पाटील यांनी केलेलं आहे। मित्रांनो, आज संविधान दिवस, ज्या संविधानामुळे भारताचं स्वातंत्र्य 75 वर्ष टिकून आहे। आपण बघतोय भारताबरोबरच स्वातंत्र्य झालेले अनेक देशाचे तुकडे झालेले आहेत, तिथे सैनिकी राजवट आलेली आहे, पण भारतीय संविधानामुळे आपला देश आजही जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून गणला जातो। याच संविधानातलं एक महत्त्वाचं कलम आहे कलम 47। आपल्या जनतेचे आरोग्यमान, पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणेकडे या गोष्टीकडे राज्य आपल्या प्राथमिकता मानेल आणि विशेष करून अंमली पदार्थ, मादक पेय यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज त्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील। म्हणजे औषधीय वस्तू निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल, अन्यथा या सर्व मादक पदार्थांवर, पेयांवर राज्याने म्हणजे जे काही सरकार असेल त्यांनी बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणं असं कर्तव्य कलम 47 मध्ये सांगितलेलं आहे। असं मार्गदर्शक तत्व कलम 47 मध्ये संविधानाने आपल्याला दिलेलं आहे। मित्रांनो, ह्या रॅलीमागचा उद्देश एवढाच आहे की ह्या कलमाची जागृती व्हावी आणि असं अवैध जो व्यापार चाललेला आहे व्यसनांचा त्यांवर निर्बंध लागावा आणि जे ह्या कलमाची अंमलबजावणी करणार आहेत असे जे प्रशासन आहे त्यांना ह्या कलमाची जाणीव व्हावी आणि ते त्याचं कर्तव्य पार पाडतील अशी आशा व्यक्त करतो या दिनाच्या निमित्ताने आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय संविधान, जय भारत, जय व्यसन। संविधान निर्मितीचे महानायक बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला सुपूर्द केलं तो प्रदीर्घ कालावधी, जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्याला मसुदा समितीला संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केल्यानंतर आजच्या तो दिवस होता 26 नोव्हेंबर। या दिवसाचंच महत्त्व म्हणजे आपण हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो। या दिवसाला साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या दिवसाचं महत्त्व आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये या दिवसाचे जे काही मूल्य आहेत, जी काही आदर्श आपल्या संविधानात आहेत त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, ते नागरिकांना, विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी आजचा दिवस आपण साजरा करत असतो। या दिवसाला आपल्या औप्रसंस्था पद्मश्री जीव्या सोमा मशे या संस्थेमध्ये आजच्या दिवसाला संविधान दिनाच्या सोबतच आपण व्यसनमुक्ती मंडळ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण रॅली घेतली। या व्यसनमुक्तीच्या रॅली संदर्भात नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात एक अवेअरनेस जागृत करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या सोबत आणि इतर सर्व औप्रसंस्थेचे सहकारी यांच्यासोबत आपण या रॅलीचं आयोजन केलं। या व्यसनमुक्तीच्या संदर्भातलं प्रोव्हिजन देखील आपल्या संविधानामध्ये कलम 47 अन्वये बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेलं आहे। या आजच्या स्थितीचं अवलोकन केलं असता व्यसनामुळे अनेक परिवार, अनेक कुटुंब हे उद्ध्वस्त होतात। यांच्या संदर्भात हे व्यसनमुक्तीचा रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यसनमुक्तीच्या पासून प्रवृत्त करण्याच्या संदर्भात आपण रॅलीने जनजागृत करण्याचा आजच्या दिवसाला प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। लागू देणार नाही, मी अजवान, मी व्यसनी राहील। मी भारताचा नागरिक, भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील।
मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करेन आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहील. चला 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 थांबू नको भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये